नमस्कार, मी कीर्ती तुमचं सिटी आर्ट क्रिएशन्समध्ये स्वागत करत आहे। तर आज आपण बनवणार आहोत गोपी तोडा। त्यासाठी आपल्याला गोपी तोडाचा बेस लागणार आहे। तर हा आहे गोपी तोड्याचा बेस आणि हा अखंड गोपी तोडा आहे, याला स्क्रू नाही आहे। तर ह्यासाठी लागणारं साहित्य स्टिक फास्ट, हाफ नंबरचा धागा, त्याला ज्वेलरीचा धागाही म्हणतात, ज्वेलरीची सुई, आणि कैची धागा कापण्यासाठी। मी इकडे 5 नंबरचे मोती घेतले आहेत आणि हिरवे ग्लास बीड्स घेतले आहेत आणि लाल रंगाचे ग्लास बीड्स घेतले आहेत। तर चला सुरू करूया आपण गोपी तोडे बनवण्यासाठी। सगळ्यात आधी आपण सुईमध्ये धागा ओवून घेऊया। मी ऑरेंज धागा घेतला आहे इकडे। धागा कमीत कमी 2 मीटर किंवा त्याहून जास्त घ्या आणि धाग्याच्या शेवटी एक गाठ बांधून घ्या। आता हे गोपी तोडे आहेत, याचा जॉइंट बघून मी सुरुवात करणार आहे। हे बघा, इकडे जॉइंट आहे इथून। तसं ही अखंड बांगडी आहे तर कुठूनही सुरुवात करता येते, पण सवयीप्रमाणे मी जॉइंट बघूनच सुरुवात करते। तर सुई ही वरून खालच्या दिशेला घेऊया आपण आणि हे जे 2 धागे आहेत त्यामधून सुई बाहेर काढायची आहे, त्याने गाठ बसेल। धागा अलगद खाली खेचा। ही जी गाठ आहे याला आपण स्टिक फास्ट ग्लूने सिक्योर करूया। स्टिक फास्ट ग्लूने सिक्योर केल्यावर खालच्या दिशेतून अशी वर सुई काढूया। आपल्याला हा दोरा असा घट्ट धरायचाच आहे हातामध्ये। बोटांमध्ये दोरा घट्ट धरून घ्या। दोरा गुंतण्याची शक्यता असते। तर हा असा वरती दोरा आलेला आहे। क्रिस्टल, रेड ग्लास बीड्स इथे लावूया आणि त्याच बाजूने घट्ट बांधू। याचा दोरा घट्ट पकडून ठेवा। हा जो धागा आहे हा आपण इथून काढून पलीकडे घेऊन जाऊ। ठीक आहे। आणि पुन्हा एक ग्लास बीड, लाल रंगाचा ग्लास बीड आपण घेऊन हा धागा पुन्हा त्याच सर्कल मधून त्याच
जागेवरून असं परत पाठी ओढूया. हा बघा, याच खाचेतून पुन्हा पलीकडे घेऊन जाऊया सुई. धागा अडकण्याची किंवा गुंतण्याची शक्यता असते. बघ, है ना छान. आता आपण अपसाइड जो आहे खाचा, यातून आपण सुई घेऊन असं इथून धागा काढूया आणि हा धागा असा टाईट घट्ट असा घेऊया. आता मी मोती घेते. पुन्हा तिकडूनच खाली घेते धागा. हा जो धागा आहे हा गाठीचा आहे. हा तो नंतर कापून टाकण्यात येईल. तर हा मोती इथे घट्ट बसला आहे आणि इथून आपल्याला या दिशेने सुई घ्यायची. परत एक मोती घेतेय मी आणि याच दिशेने पलीकडे सुई दोरा घेऊन जाते. हा असा. परत एक मोती घेते आणि ह्याच दिशेने हा मोती असा. नेहमी असा धागा घट्ट पकडत जा, जेणेकरून आपले मोती, क्रिस्टल, ग्लास बीड्स हे सैल होणार नाही आणि सुईवरती आणि एक ग्लास बीड. आता मी हिरव्या रंगाचा घेतला आहे. पुन्हा मी खाली त्याच खाचेतून खाली ओढते. आता इथून खाली आलाय धागा, बाजूच्या खाचेतून सुई घालायची
आणि खट्ट खट्ट ओढून धरायचं. ठीक आहे. पुन्हा एक ग्लास ग्रीन कलरचा ग्लास बीड ओढते आणि जिथून धागा आला आहे इथेच परत रिव्हर्स परत पुन्हा एक ग्लास बीड घेते. धागा आला आहे, पुन्हा तिथूनच रिव्हर्स घेऊन धागा असा बाहेर काढायचा. हा असा घट्ट पकडायचा. हे आपले मोती सैल नाही झाले पाहिजे. अशा प्रकारेच अशा रंगसंगतीने आपण ही पुढची सगळी बांगडी पूर्ण करणार आहोत. ठीक आहे. रेड लाल कलर, मग मोती, मग हिरवे ग्लास बीड्स, पुन्हा मोती, पुन्हा लाल ग्लास बीड्स, पुन्हा मोती, मग हिरवे ग्लास बीड्स, असं पूर्ण आपल्याला कंप्लीट करायचं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप प्रोत्साहन देईल आणि मी आणखी नवीन नवीन आर्ट क्रिएशन्स या चॅनलच्या माध्यमातून आणेन. आणि सिटी आर्ट क्रिएशन्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, अशा रीतीने बांगडी भरून पूर्ण झाली आहे. हे तोडे असे पूर्ण भरले आहेत. तर आपण ह्याला गाठ मारून सिक्युअर करूया. आपण या गाठीला स्टिक फास्ट ग्लूने सिक्युअर करून घेऊया आणि उरलेला धागा हा कट करून घेऊया. तर हे गोपीतोडे अशा प्रकारे बनवले आहेत. तुम्हाला कसे वाटले हे गोपीतोडे हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुम्हाला कोणत्या रंगसंगतीमध्ये बांगड्या बघायला आवडतील हेही मला कमेंटमध्ये सांगा. थँक यू.